जाती धर्म न बघता सर्वांची कामं करता. मग तो हिंदू असू दे, मुसलमान असू दे, ख्रिश्चन असू दे, प्लस सर्व पक्षाच्या लोकांची पण कामं करता. म्हणजे जे निवडून आलेले दुसऱ्या पक्षाचे लोक असतात त्यांचे मतदार पण तुमच्याकडे येऊनच कामं करतात, हे मला माहिती आहे. खूप कामं तुम्ही करता. मी आता तिथपासून बघते सगळ्यांवरती तुमचंच नाव आहे की हे उद्यान साईनाथ बाबर, हे आरती बाबर. त्याच्यामुळे मला तर खरं गेल्या वेळेला खरंच वाईट वाटलं होतं की आपल्या पक्षाचे इतके सुंदर कामं केलेले, बाबू असेल, वनिता असेल, मी नावं सगळी घेऊ शकत नाही, इथे नीलम आहे, ऑफकोर्स नीलम उभीच नाही राहिली, पण इतके चांगले उमेदवार होते आपले, इतकी कामं केली होती, पण लोकांनी चूक केली. पण मला असं खात्री आहे की तुम्ही यावेळेला ही चूक करणार नाही आणि चांगले उमेदवार जे तुमच्या फोनवरती अवेलेबल असतात, तुमची कामं पटापट करतात, त्यांना तुम्ही तिथे नेऊन बसवाल. आणि आरती, साईनाथ, बाबू, इथे खूप आपले उमेदवार आहेत की जे चांगले तुमच्यासाठी कामं करतात. त्यांना नक्की मला वरच्या घरात बघायचं आहे, महानगरपालिकेत बघायचं आहे, आमदारकीला बघायचं आहे. दिल्लीला पाठवलं तर दुधात साखर पडेल. तुम्हाला सगळ्यांना परत मी येईन निवडणुकीच्या वेळेला. आता मार्च एप्रिलपासून निवडणुका चालू होतील, ऑक्टोबरमध्ये आमदारकी असेल आणि माझ्या ते पुढच्या वर्षी महापालिका लागतील. पण तरीसुद्धा आमची कामं थांबत नाहीत. आम्ही निवडून येवो किंवा न येवो, कुठचाही माणूस हा फक्त आमच्याच पक्षाला काम करतो. मी तर म्हणेन कोविड काळात आपल्या पक्षाने जेवढी कामं केली तेवढी कुठल्याही पक्षाने केली नव्हती. तेव्हा तर सगळे सत्ताधारी होते, ते घरी बंगल्यात बसलेले होते मंत्री, आणि आपला पक्ष रस्त्यावर होता. आपण आपले खूप चांगली मुलं कोविडमध्ये दगावली. पण तरी मी अभिमानाने सांगेन की आमच्या पक्ष एवढी कामं करतो. तुमचा कृपाशीर्वाद आमच्यावरती असाच राहू दे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.